नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे? छानपैकी चुलीला असं शेकत बसलोय. चुलीवरती असं दूध तापते आणि बसले. थंडीचं असं चुली पुढे बसायला भारी वाटतं. आणि ती पण गप्पा मारीत 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 इकडं बाईचं जेवण चाललंय. हा बाई तर काय दिसेना. मी नसले काळ त्याच्यामुळे दिसणार नाही. बाईचं चाललंय जेवण. इकडं ज्ञानूचं पण जेवण चाललंय आणि मी जेवण करून आले. ज्ञानू दिसते हाय ज्ञानू? काय काय दिसते? आत्यांचा आराम चाललाय. काय म्हणता आत्या? आराम नाही, तवा भाकरी झाली ते गरम त्याच्यामुळं आता आणि ही पाटण दुखती निर्बळ कोथमीर काढून हात शेकलं म्हणते. मग ती शेकलं का नाही थोडं बरं वाटतं. तवा गरम, त्याच्यावरती पोत टाकले आणि त्याच्यावरती झोपलेले. लय बाजू नाही म्हणून पाटणी दुखत असली का नाही चटकं बसायचं की पण तर शेकायचं म्हणजे मस्त वाटतं. अशा आयडिया करायची. कोणाची जर पाटण वगैरे दुखत असेल तर का चाललंय. ह्यांचं भाजी केली आहे चाकवदाची आणि पालकाच्या भाजीवर चव ना. सक्रातीची भाजी सक्रातीची भाजी मी केली होती. बाजरीची भाकरी, राईस, पालकाची भाजी वेगळी आणि चाकवत वेगळा आणि पालक वेगळा. कशी मेनू सरती मला कसंच बसायला. चाकवताची भाजी संक्रांतीला लागते हे ना. आता संक्रांत आली, मकच कणीस, हरभर, बरंच काय 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 असतं. त्याच्यात लय टाकावं लागतं. हरभर. बापू काय घरी नाही तर बापू कुठे गेले बरं? येते की आता गेले तर वस्तू गेले. बापूंचं आमच्या लय धावपळ चालली. जवळजवळ 15 दिवस झाले. लय धावपळ चालली बापूंची. पळापळीच उठली आता काय लय म्हणजे पहाटे उठत्यात इथं 3:30-4 वाजता. 2ला उठतात. 2ला बी ना. मार्केटला जायचं म्हणलं त्यांना झोपच येत नाही. एकदा झोप लागली की वाटतं त्यांना तसंच झोपून राहील म्हणून सारखे जागीच राहतात. गरम भाजी आणि 3:30ला तर आंघोळ करतात. 3:30च्या आसपास तर मार्केटला जातात बारामतीला. आणि 4ला कंप्लीट हालतात घरना ना. सकाळी उशीर घालतात. दूध पिऊन जातात. लगेच गेलं पाठीशी निघून तिला घाबरतात. विकतय का नाही माझं राहतंय का काय तसंच. नाहीतर लय लवकर जातात बापू. जेवते नाही जेवले झालं तर सगळं काम हे आवरलं होतं तर म्हणलं बसावं लय पळापळी बाया शेकायला. काय पळापळी करायची एवढी? उद्या भाजी काढायची, भाजी कोथिंबीर काढायची पण बाजारापुरतीच काढायची. मग उद्याच्या दिवस मार्केटला राहून द्यायचं. मार्केटला नाहीच की पण तरी भाजी 100-150, कोथिंबीर 200-300, 200 तरी. 200 कोथिंबीर एका तासात होती. आपण ते वांगी वांगी तर तुम्ही सकाळच तोडचाल. काय गरज आहे का गण्यानो? कांदाच तिखट आहे तुले. रडू नको गो कांद्याने. काय गरज नाही. कालच घेऊन नको. कसं किलो आणला कांदा? कांद्याला लय बा मार्केट आले. 2 किलो. पण लय स्वस्त आणले. मग चिंगळी बारकी छोटे कांदे 50चे 2 किलो. हातात सुद्धा यायना ती. इतकं बारीक आणले तर काय पण खोटं की. असू द्या. चाललंय ह्यांचं जेवण वगैरे. बसली शेकत. एक हितच व्हिडिओ काढा म्हणलं. घरी व्हिडिओ स्वयंपाक चालला होता त्यावेळेस हाका मारती पुरीला हाका मारती. पुरी काय येईना. हे काय घरी नव्हतं आणि आलेत पण आलं जेवलं गप झोपला. आज काय बोललंच नाही तर काय माहिती. नाराज आहे का काय माहिती. का म्हणून नाराज आहे काय असं त्यांचं एवढं काय त्याला सांगते. बोल म्हणजे तपलं आलं जेवाय वाढलं हातपाय वगैरे धुतलं. जेवायला चला म्हणलं. जेवायला आलं, जेवलं आणि गेलं आपल्यावर झोपायला. गार लागते. कटाळा आल्याला. दिवसभर काम सारखं उचलायचं ठेवायचं आपटायचं सारखं चालूच राहतं ना. तिथं असं द्या. बाय सगळ्यांना. गुड नाईट. स्वीट ड्रीम.